महायुती शिंदे गटाकडून मागील काही दिवसांपासून शहकटाशहाचे राजकारण सुरू आहे। यामुळे सावध झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाढीला हलक्यात घेऊ नका म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनमानी कारभाराला ब्रेक लावण्यास सुरुवात केली आहे। केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी भाजपला आपली गरज असल्याने महायुती सरकारमध्ये आपले ऐकले जाईल असे एकनाथ शिंदे यांना वाटत होते। मात्र निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा देण्यासाठी बराच कालावधी घेतला। त्यावेळीपासूनच शिंदे यांच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे। शिंदे सरकारच्या काळात घेतलेल्या विशेषतः शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या निर्णयाबाबत चौकशी सुरू करून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे। शिंदे गटाच्या मंत्र्यांचे वादग्रस्त निर्णय तसंच एसटी महामंडळाच्या 1310 बस खरेदी झालेल्या भ्रष्टाचारामुळे हा करार रद्द करण्यात आला। आरोग्य विभागातील औषध खरेदीची चौकशी सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील जालनामधील सिडकोचं काम, ठाणे ते बोरीवली ती भुयारी मार्गाच्या निविदांची चौकशी करण्यात येते। एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबई महानगरपालिकेने झोपडपट्टीतील साफसफाई व स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी 1400 कोटी रुपयांची निविदा रद्द करण्यात आली। कल्याण डोंबिवलीतील बनावट रेरा प्रमाणपत्रांच्या घोटाळा प्रकरणी आता थेट ईडीने चौकशी सुरू केली आहे। हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक प्रकारे भाजपचा इशारा असून शिंदे गटाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातच एकनाथ शिंदे यांची आर्थिक नाकाबंदी करण्यास एक प्रकारे भाजपने सुरुवात केली आहे। अजितदादा गटाला जवळ करण्याचा प्रयत्न होतो। अजित पवार यांनी महायुतीत पहिल्यापासूनच भाजपशी जुळवून घेण्यास सुरुवात केली। त्यामुळे अजितदादा गटाच्या मंत्र्यांबाबत फडणवीस यांनी तुर्तास तरी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे। दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सूत जुळवण्याचे प्रयत्न भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाकडून सुरू असल्याची चर्चाही आहे। आता या सगळ्या राजकीय मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी मंडळीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।